रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर, अक्षरनंदन प्राथमिक विद्यामंदिर इसबावी, मी दिगंबर देवकर. मराठी भाषेमध्ये विरामचिन्ह वापरत असताना विरामचिन्हाचं खूप महत्त्व आहे. मराठी भाषा लिहित असताना विरामचिन्हाचा योग्य वापर कसा करावा हे माझ्या वर्गातील इयत्ता दुसरीचे विद्यार्थी याविषयी माहिती देतील. हाय स्वरा. हाय सर. पूर्णविराम कोठे वापरायचा? वाक्य पूर्ण झाल्यावर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम वापरायचा. उदाहरण: माझी सायकल गुलाबी रंगाची आहे. हे वाक्य पूर्ण झाल्यावर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देतात. गुड. थँक्यू. हाय श्रीनिधी. हाय सर. स्वल्पविराम कोठे वापरायचा? वाक्यात लागोपाठ एकाच जातीचे सर्व शब्द आल्यास शेवटचा शब्द वगळता इतर शब्दापुढील तसेच दोन छोटी वाक्य असल्यास पूर्ण स्वल्पविराम देतात. उदाहरण: आरोही, स्नेहा, निकिता या तिघी गावाला गेल्या. याच्यामध्ये स्वल्पविराम कोठे येईल? आरोही, स्नेहा, निकिता या तिघींच्या मध्ये स्वल्पविराम येईल. थँक्यू. थँक्यू. हाय ओजस्वी. हाय सर. प्रश्नचिन्ह कोठे वापरायचा? वाक्यात प्रश्न विचारला असेल किंवा चौकशी केली असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात. उदाहरण: तुझे नाव काय आहे? त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह. थँक्यू. थँक्यू. हाय राजवीर. हाय सर. उद्गाराविच्छेद चिन्ह कोठे वापरायचं? मनातील भावना व्यक्त करण्यासाठी शब्दाच्या शेवटी उद्गारण चिन्ह वापरतात. उदाहरण: बाप रे, एवढा मोठा साप. गुड. थँक्यू. हाय स्वरा. हाय सर. एकेरी अवतरण चिन्ह कोठे वापरायचं? संताचे वचन, ब्रीद वाक्य, महत्वाचा शब्द लिहिताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. उदाहरण: गांधीजीने चले जाओ ही घोषणा दिली. ह्याच्यामध्ये चले जाओ इथे एकेरी अवतरण चिन्ह देतात. गुड. थँक्यू. हाय शिवज्ञा. हाय सर. दुहेरी अवतरण चिन्ह कोठे वापरायचं? एखाद्या व्यक्तीचे तोंडचे शब्द जसेच्या तसे लिहिताना दुहेरी अवतरण शब्द वापरतात. चिन्ह. उदाहरण: आई म्हणाली, नेहाला खूप ताप आला. यामध्ये कुठं वापरणार? नेहाला खूप ताप आला या पुढे वापरणार. गुड. थँक्यू. आसमां की छत पे ये अपनी